इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहेत की मंजूने आर्यनला कुत्र्यासारखा मारत मारत लग्न मांडवापर्यंत आणलेलं आहे. आणि जेव्हा आर्यन मार खात असतो तेव्हा आईसाहेबांना तर मोठा धक्काच बसलाय. ज्या मांडवामध्ये त्याच्या गळ्यात हार पडणार होता त्याच मांडवामध्ये त्याच्या तोंडात थोबाडीत पडलेले आहेत आणि ते पाहून आईसाहेबांना मोठा धक्का बसलाय. पण नक्की असं काय झालेलं आहे की ज्यामुळे ही मंजू त्याला मारत आहे हे मात्र आईसाहेबांना कळलेलं नाही. आणि मंजू तेथे येऊन आईसाहेबांना सांगते की हा मोठा फ्रॉड माणूस आहे. हा कोणता मंत्री संत्री वगैरे नाही किंवा खासदार आमदाराचा पोरगा नाही. याने तुम्हाला सगळं काही खोटं सांगितलेलं आहे. आजपर्यंत सगळ्यात जास्त तुमची फसवणूक कोणी केली असेल तर ती यानेच केलेली आहे. आपल्या घरावर आलेलं प्रत्येक संकट हे कोणामुळे आलं असेल तर ते फक्त आर्यनमुळे आलेलं आहे. त्याने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सत्याला देखील मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. सत्याच्या हेलिकॉप्टरचा स्फोट हा यानेच घडवलेला आहे हे सगळं सांगितलेलं असतं. पण आईसाहेबांना मात्र यावर किंचितही विश्वास बसत नाही. आईसाहेब म्हणतात, तू जे बोलते ते मला अजिबात खरं वाटत नाही. तू किती स्वार्थी आहेस ना ते मला चांगलं माहिती आहे. आमच्या घरात कशी शिरलीस ना ते देखील चांगलं माहिती आहे. त्यामुळं तू आता आमच्याशी काहीच बोलू नको. आईसाहेबांना मंजूच्या कोणत्याच गोष्टीवर विश्वास बसत नाही. आणि आईसाहेब म्हणतात, तुला कोणी सांगितलं गं सत्याला ह्याने मारलं म्हणून? काय सत्याने स्वतःच येऊन सांगितलं का तुला? तेव्हा आता खरं तर तिला बोलायचं असतं की हो सत्याने सांगितलं आहे. पण तेवढ्यात एका नवीन इन्स्पेक्टरची एंट्री झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. एक नवीन इन्स्पेक्टर आलेले आहे आणि त्या इन्स्पेक्टरनं डायरेक्ट मांडवामध्ये एंट्री घेतलेली आहे. गाडीतून उतरून ते अगदी रुबाबदारपणे आलेले आहे. आणि जेव्हा मंजू तिला पाहते तेव्हा मंजू विचारते की आपण कोण आहात? तेव्हा ती इन्स्पेक्टर स्वतःची ओळख करून देत म्हणते की सिनियरला असं विचारायचं नसतं. कळतं ना तुला? मी तुझ्या पोलीस स्टेशनमधली तुझी सिनियर आहे. असं म्हणल्यानंतर मंजू लगेच तिला सॅल्यूट करते. एवढंच नव्हे तर तिनेच अगोदर सांगितलेलं असतं की मी सिनियर आहे म्हणल्यानंतर तू मला प्रश्न विचारण्यापेक्षा अगोदर सॅल्यूट करणं गरजेचं आहे. तुला खाकीतले मॅनर्स कळतात ना? असं बोलून तिने मंजूचेच मॅनर्स काढलेले असतात. आता मंजू तिला पाहत असते. आता सगळ्यांना कळत नाही की नक्की झालंय काय? आणि तेव्हाच ती इन्स्पेक्टर म्हणते की या गावात असं काही चालू आहे की जे मला अजिबात पटलेलं नाही. जसं की तू या व्यक्तीला मारत मारत आणलेलं आहेस. तुला कायदा हातात घ्यायला कोणी सांगितलेलं आहे? एखाद्या कैद्याला आपण पकडतो आणि जेलमध्ये आणतो आणि त्याला न्यायालयात सादर करतो. आपण त्याला मारत नाही, बाहेर मारत नाही, रस्त्यावर मारायचा नियमच नाही आहे, असं तिला सांगू लागते. तेव्हा मंजूला कळतं की आलेली सिनियर ही आपल्या डोक्याला मोठी डोकंदुखीच असणार आहे. आणि त्यानंतर तिच्या आलेल्या सिनियरनं पाहिलेलं असतं की आर्यन खाली पडलेला आहे. आणि ती कॉन्स्टेबल आहेत त्यांना सांगते की घ्या रे ह्याला आतमध्ये, टाका गाडीत, असं म्हणून त्यांना त्या आर्यनला त्यांनी गाडीमध्ये टाकलेलं असतं. आणि आता मंजूला काही न बोलता ती डायरेक्ट आर्यनला गाडीत टाकते आणि घेऊन जाते. मंजू पाहते. मंजूच्या एवढं चांगलं लक्षात आलेलं आहे की ही सिनियर आपल्याला डोकंदुखी करणार आहे. आता आर्यन निघून गेलेला असतो. पण आता आईसाहेबांना अजूनही खरंच वाटत नाही. आईसाहेब म्हणतात, तू गेलाय ना, आता तू पण जा, आमच्या डोक्याची पिढा. आम्हाला काहीच आहे तुझं तोंडसुद्धा पाहण्याची इच्छा नाही आहे. चांगलं तुझं त्या आर्यनबरोबर लग्न लावत होते, तुझं चांगलं कल्याण करत होते, पण तुला कल्याण करून घ्यायचंच नाही. तेव्हा मंजू चिडते आणि म्हणते, मला नाही करायचं आहे त्याच्याशी लग्न. माझ्या मनामध्ये फक्त सत्य आहे आणि सत्याच राहणार आहे. आणि मी तुम्हाला खरं सांगते की यानेच सत्याला मारण्याचा प्रयत्न केलेला होता. तेव्हा आई चिडते आणि म्हणते, काय लावलेस मगाचपासून कीर्तन? तुझं कळत नाही मला. मी सांगितलं ना तुला की माझा तुझ्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. आणि तुला कुणी सांगितलं की सत्याला ह्याने मारलं म्हणून? का सत्याने स्वतः येऊन सांगितलं? आणि तेवढ्यात सत्याचीच एंट्री झालेली आहे. सत्याच म्हणतो की हो, मीच सांगितलं आहे तिला. आणि जेव्हा ती पाहते सत्या स्वतः तेथे आलेला आहे तेव्हा आईसाहेबांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही. त्या म्हणतात, सत्या, तू तू खरा आलायस? सत्या म्हणतो, हो आई, मी खरोखर तुझ्यासमोर आहे. आणि मग तिला कळतं की आत्तापर्यंत मंजू जे काय बोलत होती ते सगळं खरं होतं. सत्या तिच्यासमोर येतो आणि म्हणतो, आई, मंजूने आत्ता सांगितलेला एक शब्द ना शब्द खरा आहे. आजपर्यंत आपल्या घरावर जे काही संकट आलं आहे ना ते फक्त त्या आर्यनमुळं आलेलं आहे. त्या आर्यननेच सगळ्या गोष्टी घडवलेल्या आहेत. माझा हेलिकॉप्टरचा स्फोट असू दे किंवा तुला देखील त्याने मारण्याचा प्रयत्न केलेला होता. आपल्या राजदीपवर देखील त्यांनी हल्ला केलेला, जयदीपवर देखील त्याने हल्ला केलेला होता. अशी एक ना एक गोष्ट आता सत्याने सांगितलेली आहे. आता सत्या स्वतः हे सगळं सांगतोय म्हणल्यानंतर
आईसाहेबांचा त्यावर विश्वास बसलेला आहे. आईसाहेब म्हणतात, "मला खरंच वाटत नव्हतं, पण आता तू म्हणतोयस म्हणल्यानंतर माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे." आता आईने सत्याला विचारलेलं असतं, की "इतके दिवस झालं तू कुठं होतास? का आला नाहीस इतके दिवस झालं?" तेव्हा सत्या सांगतो, "मी तर तुझ्या समोरच होतो." आई म्हणते, "म्हणजे? मग तू समोर होता तर दिसत कसं काय नव्हता मला?" तेव्हा तो म्हणतो, "अगं मी तुला दिसत पण होतो, पण तू मला ओळखत नव्हतीस." ती म्हणते, "म्हणजे असं कसं होईल? तू माझ्यासमोर असल्यावर मी तुला ओळखणार की? अरे आई आहे मी तुझी." तेव्हा सत्या म्हणतो, "हो, असं तुला वाटतंय की तू ओळखू शकत होती, पण तू मला ओळखू शकत नव्हती असं म्हणून तुला आठवतंय का? हनुमंत सुर्वे." असं म्हणल्याबरोबर त्यांना कळतं की हनुमंत सुर्वे बनून आलेला तो सत्याच होता आणि सत्याने त्याची हनुमंत सुर्वेची ओळख सर्वांना सांगितलेली आहे. तेव्हा आईसाहेब आणि सपना यांना मोठा धक्काच बसतो. कारण सत्या आपल्या डोळ्याच्या समोर होता, पण आपण त्याला ओळखू शकलो नाही, हे आता आईसाहेबांच्या लक्षात येतं. आईसाहेब लगेच, "अहो पेंटर ऐकताय ना तुम्ही, सत्या काय म्हणतोय ते? सत्याच होता तो." असं म्हणून ती त्यांना पुढं बोलवते. तर पेंटर हसत-हसतच तिच्यासमोर येतात आणि म्हणतात, "मला सगळं काही माहिती आहे." आता त्यांना देखील माहीत असतं. बलमा म्हणतो, "मला देखील माहिती आहे." तर जयदीप म्हणतो, "मलासुद्धा या गोष्टी माहिती आहेत." आता सगळ्यांनाच माहिती आहे, पण आपल्याला माहिती नव्हतं, हे आता मम्मीसाहेबांना समजलेलं असतं. मम्मीसाहेब म्हणतात, "ठीक आहे. बरं झालं सत्या तू आलायस ते. मला किती आनंद झाला आहे ना, ते मी तुला शब्दात सांगू शकत नाही. तुला जे काय मागायचं असेल ना, ते माझ्याकडं माग बाळा. मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल." असं देखील मम्मीसाहेबांनी त्याला म्हणलेलं असतं. तेव्हा सत्या मम्मीसाहेबाच्या समोर उभारून फक्त एकच गोष्ट म्हणतो, "मला वाघमारीशी पुन्हा एकदा लग्न करायचं आहे." खरं तर ही गोष्ट मम्मीसाहेबांना अजिबात पटलेली नसते. पण आता सत्या इतक्या दिवसातून आलेला आहे आणि त्यांनी एकच गोष्ट आपल्याकडे मागितली आहे आणि आपण त्याला आत्ताच म्हणलेलो होतो, की तुझी कोणतीही गोष्ट मी पूर्ण करेल. तर आता तिला लग्नाला होकार दिल्याशिवाय पर्यायच राहिलेला नसतो. मम्मीसाहेब थोडा वेळ थांबतात. पेंटर लगेच पाठीमागून म्हणतात, "अगं आत्ताच तर तू म्हणली होती ना, की सगळी इच्छा मी पूर्ण करेल." पण आता नाईलाज झालेला आहे, हे मम्मीसाहेबांच्या लक्षात येतं आणि ती म्हणते, "ठीक आहे, जर का तुला तेच करायचं असेल तर तसं कर. माझं काही नाही." आणि सत्याने अजून एक गोष्ट सांगितली आहे, "लग्न आहे ना, ते सगळ्या विधी होतील. हळद होईल, मेहंदी होईल, सगळं काही यामध्ये होईल. मला माझं सगळं स्वप्न पूर्ण करायचं आहे." असं सत्याने सांगितलेलं असतं. मम्मीसाहेबांनी लगेच त्या गोष्टीला होकार दिलेला असतो. झालं तर लगेच आपल्याला पाहायला मिळतं, की दोघेही पिवळ्या कपड्यांमध्ये हळदीच्या कार्यक्रमासाठी तयार झालेले आहेत. सत्या आणि मंजू दोघेही एकमेकाच्या जवळ बसलेले आहेत आणि स्वतः मम्मीसाहेब त्या दोघांना हळद लावत आहेत. हळदीमध्ये दोघेही अगदी छान दिसत आहेत आणि आता लवकरच पुढचे सुद्धा विधी एकानंतर एक होणार आहेत. बलमा आणि जयदीप तर कामालाच लागलेत. आता हळद झालं की त्यानंतर लगेच लग्नाचा मुहूर्त आणि मग धूमधडाक्यात मंजू आणि सत्या या दोघांचं लग्न लावायचं यासाठी ते दोघे सज्ज झालेले आहेत. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं सत्या आणि मंजू दोघेही एका रूममध्ये आहेत. सत्यानं तिच्या डोक्यावरचं ते मंडोळी वगैरे काढून टाकलेलं आहे आणि तो तिला जवळ घेत आहे आणि म्हणतोय, "आजपर्यंत मी तुम्हाला खूप त्रास दिला ना?" मंजू म्हणते, "असं काही नाही. पण आता मला तुम्हाला फक्त सुख द्यायचं आहे." असं म्हणून तो मंजूला जवळ घेतो आणि म्हणतो, "आता आपल्या दोघांमध्ये कधीसुद्धा कोणीही येणार नाही." असं म्हणून रोमॅन्टिक झालेला सत्या हा मंजूच्या खूपच जवळ आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर मंजू देखील तेवढीच रोमॅन्टिक होऊन त्याच्या जवळ गेलेली आहे. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सत्या आणि मंजू यांचं खरोखरच धूमधडाक्यात लग्न लागलेलं आहे. सत्या आणि मंजू यांचं स्वप्नच जणू काही पूर्ण झालेलं आहे. दोघेही अगदी छान कपड्यांमध्ये नटून लग्नासाठी बसलेले आहेत. सत्या आणि मंजू यांनी गळ्यामध्ये हार घातलेले आहेत आणि त्यांचं लग्न होत आहे. तर सत्याला त्याच्या मित्रांनी तर मंजूला तिच्या मैत्रिणींनी उचलून घेतलेलं आहे आणि सर्वजण सत्या आणि मंजू यांच्या लग्नामध्ये आनंद व्यक्त करत आहेत. सत्या आणि मंजू यांची अगदी स्वप्नपूर्तीच झालेली आपल्याला पाहायला मिळते. आजपर्यंत सत्याचं स्वप्न होतं की मंजूशी लग्न करायचं, तर मंजूला देखील सत्या खूप आवडत होता आणि तिच्या मनामध्ये देखील तसेच विचार होते आणि ते विचार आता पूर्णत्वाला गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.